शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं, मात्र एक महत्वाकांक्षी नेता हे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असं वक्तव्य सुनील शेळकेंनी केलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आमदार सुनील शेळकेंचा रोख कुठल्या नेत्यावर आहे असा प्रश्न निर्माण झाला। काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी दोन्ही पवारांनी एकत्र यावं अशी आशा व्यक्त केली होती आणि त्यानंतर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी त्यांच्यात सुरात सूर मिसळला होता। महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला देखील माहीत आहे की महत्वाकांक्षा कुणाची वाढलेली आहे, कुणाला लवकर महाराष्ट्राचे नेते होण्याची स्वप्न पडतायत। परंतु मला एवढं सांगायचं आहे की ज्या अजितदादांनी मागील 35-40 वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलं, एक सामाजिक बांधिलकी जपून महाराष्ट्राला पुढे नेण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं, अशा दादांना देखील एकत्रित न येऊन देणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही फूट पडेल या फुटीचा फायदा घेणं हे कधीही शक्य होणार नाही। परंतु मला एवढं सांगायचं आहे की आदरणीय दादा, आदरणीय साहेब हे एकत्र येत असेल तर नक्कीच आम्हाला देखील आनंद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।